Hello students, we are going to learn fourth lesson financial planning. In previous video, we completed problem set 4b up to question number 8. In today's video, we see remaining two questions, that is question number 10 and question number 11. It is an also important examples. Question number 10. Srimati Aruna Thakkar purchased 100 shares of FV rupees 100 when the MV is rupees 1200. She paid brokerage at the rate of 0.3% and 18% GST on brokerage. Find the following. Net amount paid for 100 shares. Net amount means some investment. आहे FV गिवन आहे MV गिवन आहे, नंबर ऑफ शेअर्स गिवन आहे. वी कॅन इझिली फाइंड सम इन्व्हेस्टमेंट in first question. Then second, brokerage paid on some investment. Rate of brokerage is 0.3%. फर्स्ट क्वेश्चनचं जे आन्सर येईल त्याच्यावरती 0.3% फाइंड आउट करायचं. थर्ड स्टेपला GST पेड ऑन ब्रोकरेज. सेकंड स्टेपला जे आन्सर येईल त्याच्यावरचा GST फाइंड आउट करायचा. अँड लास्ट वन, टोटल अमाऊंट पेड फॉर 100 शेअर्स, सम इन्व्हेस्टमेंट प्लस ब्रोकरेज प्लस GST. किती सोपं एक्झाम्पल बघा हे. क्वेश्चन नंबर 10. Number of shares, $100. MV is equal to rupees 1200. GST is equal to 18. फर्स्ट फाइंड आउट करूया. नेट अमाउंट पेड फॉर 100 शेअर्स, दॅट इज सम इन्व्हेस्टमेंट. नंबर ऑफ शेअर्स इंटू MV, 100 इंटू 1200. $1,20,000. हे फर्स्ट सब क्वेश्चनचा आन्सर झालं. सेकंड सब क्वेश्चन, ब्रोकरेज पेड ऑन सम इन्व्हेस्टमेंट. ब्रोकरेज 1,20,000. रेट ऑफ ब्रोकरेज 0.3%. ₹360. and third stepला GST on brokerage. $360 into 18/100. करूयात मल्टिप्लिकेशन. 0 0 गेट कॅन्सल. 36 multiply by 18. $648 आणि हे अपॉन 10, दॅट इज ₹64.8. हा झाला GST. अँड फोर्थ स्टेप, काय आहे फोर्थ स्टेप? टोटल अमाऊंट. paid for 100 shares, 1,20,000 plus brokerage 360 plus 64.8. म्हणून therefore ॲडिशन करूया. that is rupees 1,20,424.8 रुपीज. किती इन्व्हेस्टमेंट झाली त्यांची 100 शेअरची? 1,20,424 रुपीज. ओके.
Then we see last example. Srimati Anaga Dochi purchased 22 shares of FP rupees 100 for MV of rupees 660. Find the sum investment. After taking 20% dividend, she sold all the shares when MV was rupees 650. She paid 0.1% brokerage for each trading done. Find the percent of profit or loss in share trading. Percent विचारले. Find the answer nearest integer. काय सांगितले आपल्याला प्रॉफिट का लॉस झाला हे काढायचंच, पण पर्सेंटमध्ये फाइंड आउट करायचं. सोपं आहे बघा. 22 शेअर परचेस केले किती रुपीजनी? 660 रुपीज. त्यानंतर कंपनीने त्यांना डिव्हिडंड दिला आणि रिमेनिंग नाही, सगळेच्या सगळे शेअर्स त्यांनी हाफ केलेलं नाही आहे. सगळेच्या सगळे शेअर्स त्यांनी पुन्हा 650 MVने विकून टाकले. बरोबर आहे. म्हणजे ह्याचं 3 स्टेप्स होणार आहेत. सोपं आहे बघा. पहिल्या स्टेपला इन्व्हेस्टमेंट काढायची, सेकंड स्टेपला डिव्हिडंड आणि थर्ड स्टेपला ते सगळेच्या सगळे शेअर्स 650 रुपीज MVने केले. पण 0.1% ब्रोकरेज हा ईच ट्रेडिंगला मात्र काढावा लागेल. बघा लास्ट एक्झाम्पल 11 नंबरचं. नंबर ऑफ शेअर्स 22. MV is equal to rupees 650. Therefore, sum investment is equal to number of shares into MV. ही फर्स्ट स्टेप आहे बघा. 22 इंटू 660 बरोबर आहेत का बघा. नंबर ऑफ शेअर्स आपले 660. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 4500 रुपीज आन्सर येते बघा. करेक्ट आहे. देन नेक्स्ट वी हॅव टू फाइंड आफ्टर टेकिंग 20% डिव्हिडंड बट शी पेड 0.1% ब्रोकरेज फॉर ईच ट्रेडिंग. काय केलेलं आहे? 0.1% ब्रोकरेज त्यांनी फाइंड आउट केलेलं आहे. पुन्हा आपण एकदा मल्टिप्लिकेशन करूया. आन्सर आपलं रॉंग नको यायला. सॉरी 1452. त्याच्यानंतर काय? शी पेड 0.1%. 2 का 1 आहे. 0.1% ब्रोकरेज. मग आपण आता ह्या सम इन्व्हेस्टमेंटवरती ब्रोकरेज फाइंड आउट करायचा आणि मग तो परचेस केला आहे म्हणून ॲड करायचा. इंटू 0.1. पुन्हा एकदा चेक करूयात. 0.1च आहे अपॉन 100. 2/10 इज इक्वल टू रुपीज 14.52 मध्ये आपण ॲड करूयात 14,520 मध्ये. म्हणून therefore टोटल इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू 14,520 प्लस 14.52. 14,534.52. देन सेकंड स्टेपला डिव्हिडंड पर शेअर काय आहे? डिव्हिडंडचा रेट 20%. किती आहे डिव्हिडंडचा रेट? 20%. 20/100 इंटू FV 100 म्हणजे रुपीज 20. म्हणून therefore total dividend is equal to 22 multiplied by 20, that is 440. हे सेकंड स्टेपचं आन्सर झालं. आता थर्ड स्टेपला शी सोल्ड ऑल शेअर्स. ऑल म्हणजे किती? 22 शेअर्स फॉर MV
रुपीज किती 650. Therefore selling price 650 into 20 number of shares into MV. करूयात मल्टिप्लिकेशन. 1430 आणि हा 0. 14,300. Again we have to find brokerage and subtracted for this amount. And therefore brokerage is equal to 0. किती आहे ब्रोकरेजचा रेट 0.1%. 14.3 रुपीज. आता तो आपल्याला ह्याच्यातून सबस्ट्रॅक्ट करायचा आहे म्हणून देअरफॉर फायनल सेलिंग अमाऊंट $14,300 minus 14.3. 14,285.7. ओके, हे आपल्या थर्ड स्टेपचा आन्सर आला. आता आपल्याला 3 स्टेप करणार होत्या. आता आपण सेकंड आणि थर्ड स्टेपची ॲडिशन करायची. ती फर्स्ट स्टेपपेक्षा कमी आहे का जास्त आहे हे चेक करायचं. ओके, therefore finally total receiving amount is equal to 14,285.7 plus 440 757 14,725.7. ओके, हे आले. आपली टोटल इन्व्हेस्टिंग अमाऊंट किती होती 14,532.5 समथिंग काहीतरी होती ना. म्हणून therefore 14,520.14.5 तेच ॲड केलं होतं ना आपण. 14,534.5 आणि इन्व्हेस्टिंग अमाऊंट किती झाली रिसिविंग अमाऊंट 14,725.7. बघा इन्व्हेस्ट किती केले होते 14,534.5 आणि मिळाले किती 14,725.7. म्हणजे जास्त मिळाले 200 रुपीज काहीतरी त्यांना ग्रेटर मिळाले. म्हणजे काय झालं आहे श्रीमती मल्होत्रा ह्यांना प्रॉफिट झालेला आहे. बट ही इन्व्हेस्टेड रुपीज 14,534.5. Therefore finally she suffer of profit. काय झालेलं आहे त्यांना प्रॉफिट. आणि हाऊ मच विचारले आणि पर्सेंटेजमध्ये फाइंड आउट करायचं. प्रॉफिट इज इक्वल टू काय फाइंड आउट सांगितलं करायला राईट फाइंड द पर्सेंट ऑफ प्रॉफिट ऑर लॉस इन द शेअर ट्रेडिंग. बरं, प्रॉफिट इज इक्वल टू किती आहे 14,725.7 मायनस 14,534.5 219,100 191.2 किती आला प्रॉफिट. प्रॉफिट इज इक्वल टू 191.2. आता आपल्याला पर्सेंट प्रॉफिट काढायचं म्हणून
पर्सेंट प्रॉफिट इज इक्वल टू किती प्रॉफिट झाला 191.2. किती इन्व्हेस्ट केले होते 14,534.5 आणि पर्सेंटमध्ये काढायचं आहे म्हणून 100. बघा किती प्रॉफिट झाला आहे ते न्यूमरेटरला किती इन्व्हेस्ट केले होते 14,534.5 इंटू 100 हा काय झालेला आहे प्रॉफिट झालेला आहे आणि तो आपण पर्सेंटमध्ये काढतो आहे. ह्यांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपलं ॲन्सर नियरेस्ट डिजिट म्हणजे 1% येते 1 पॉईंट समथिंग ॲन्सर येते. तुम्ही कॅल्क्युलेशन करा 2ने डिवाइड करा आणि चेक करा किती ॲन्सर येते ते आणि 1 पॉईंट समथिंग आहे नियरेस्ट डिजिटपर्यंत सांगितले म्हणून आपण 1% घेणार आहोत. म्हणजे ह्या एक्झाम्पलमध्ये किती पर्सेंट प्रॉफिट झाला आहे त्यांना तर 1% झाला आहे. तर आपल्या इथं लेसन संपलेलं आहे. आपण इथे थांबूया. थँक्यू.